आज आपण बनवतोय सुकी भेळ चटणी। खूप चविष्ट होते आणि छान लागते। तर बघा, इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिन्याची पाने, 4 हिरवी मिरची, 1 इंच आलं घेतलेलं, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा हिंग छोट्या चमच्यानेच घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ आणि 1 कप इथे डाळवं घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्या रवाळ असं हे फिरवून घ्यायचं आहे। तर बघा, अतिशय सुंदर अशी ही रवाळ चटणी झालेली आहे। एकदा तुम्ही नक्की